आज मी तुम्हाला झटपट असं क्रिस्पी चिकन फ्राय बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि सॉफ्टवाले चिकन घेतलेले, असे लांबडे तुकडे करून मी दुकानातूनच चिकनच्या इथूनच घेऊन आलेले अशा पद्धतीने। आणि हे वजनाला अर्धा किलो आहे, तर हे अर्धा किलोचं मी तुम्हाला साहित्य दाखवणार आहे। स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 2 चमचे विनेगर, 1 चमचा सोया सॉस, रेड चिली सॉस 2 चमचे, जे मसाल्याच्या डब्यातलं जे आपलं चमचा असतो ना तो अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा काळी मिरी पावडर, हे काय अशा पद्धतीचा चमचा आहे। मीठ टाकायचं चवीप्रमाणे, मिरची पावडर टाकायची 1.5 चमचा, छोटा चमचा। तिखटा प्रमाण थोडीशी कमी जास्त केली तर चालेल, कलरवाली पण घेतली तिखटवाली पण घेतली। आलं लसूण आणि एक पोपटी कलरची मिरची मी मिक्सरला थोडीशी आबडधोबड करून घेतलेली, एकदम बारीक पेस्ट टाकली तरी चालेल, त्यात तुम्ही मिरची नाही टाकली तरी पण चालेल, ती पण घेतलेली आहे मी 2 चमचे। हे बघा अशा पद्धतीत त्यात एक अंडं फोडून टाकायचे आपल्याला आणि हे सगळं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे, एकजीव झालं पाहिजे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला काय करायचं आपल्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे। अर्धा तास बघा मी झाकून ठेवलं होतं। 3 वाटी मैदा घेतलेला ह्या वाटीच्या प्रमाणे अर्धा किलोसाठी, 1 चमचा मिरची पावडर, लसूण पावडर छोटा 1 चमचा, थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे एक छोटा अर्धा चमचा जरी टाकला तरी चालेल। आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे छोटा अर्धा चमचा चाट मसाला, हे जरी नाही टाकला तरी तुम्ही चालू शकता। ते एक मिक्स करून घेते, मस्त असं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं। जे मसाले आपण जे वापरलेत का नाही तर ते एकजीव होते। चाट मसाल्याच्या जागी ना तुमच्याकडे चिकनची पावडर जी असते ना विकत भेटते, ती जरी टाकली तरी चालेल। मी चाट मसाला टाकलेला आहे, अशा पद्धतीत झालेला आहे बघा। आता आपण बनवायला घेऊया आपण। तर असं उचलून घ्यायचं आणि हे जे मैदा घेतलेला आहे ना ह्याला आपण असं ह्याच्या मैद्यामध्ये चांगलं मिक्स करायचं, हे अशा पद्धतीमध्ये। मैदा चांगला लागला पाहिजे हे लक्षात ठेवायचं। असं बघा मस्त असं लागलेलं आहे। आणि लगेच काय करायचं, एकदम थंड बर्फाचं पाणी घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं। हे बघा हे नुसतं असं बुडवून घ्यायचं, असं असं एकदम थंड बर्फाचं पाणी नितळायचं आणि परत आपल्याला ह्याच्यामध्ये मैद्यामध्ये टाकायचे, पूर्णपणे सगळीकडे लागलं पाहिजे। हे बघा अशा पद्धतीमध्ये असं वाटलं तर असं हातानं थोडंसं लावायचं आणि असं झाडायचं। हे बघा असं असं। आता हे काय करते माहिती आहे का, 2-3 मी अशा पद्धतीनं करून ठेवते, म्हणजे एकदम फ्राय करायला लागेल। आणि तेल आपल्याला कडक गरम पाहिजे बरं का। अशा पद्धतीत बघा मी 3 फक्त करून घेतलेलं आहे आणि तेल गरम करत ठेवले। तेल बघा आपलं चांगलं कडक गरम झालेलं आहे। तेल आपल्याला असंच गरम पाहिजे। हे बघा असं सोडून घ्यायचं। आता हे मी तिन्ही पण सोडून घेते। सोडताना पण काय करायचं आपल्याला झाडून घ्यायचे, आरामशीर करायचं, लय घाई करायची नाही आहे। हलवूया आता आपण याला, पलटी करून घेऊया अशा पद्धतीमध्ये। 4 मिनटं लागते, तर 3 ते 4 मिनटं फास्ट गॅसवर मस्त असं फ्राय झालेलं आहे बघा। काढून घेऊया आपण आता, असं चाळणीमध्ये काढायचं। अजून एकदा तुम्हाला मी सोडून दाखवते, हे अशा पद्धतीत करताना पण असं झाडायचं, सोडायचं। तेल गरमच पाहिजे, थोडंसं जरी थंड झालेलं तेल असलं का नाही की मग ते व्यवस्थित होत नाही, एकदम कडक असं क्रिस्पी होत नाही। आणि लगेच हलवायचे नाही, 1 मिनिटानंतर हलवायचे। एकूण आपल्याला 4 ते 5 मिनिट लागतात त्याला फ्राय व्हायला। मैद्यामुळे काय होतं, आपण जे मैद्यात बुडवून परत पाण्यात बुडवतो, परत मैद्यात बुडवतो ना, तर थोडंसं तेल आपलं हे खराबच होतं। खूप छान होतं बरं का। तर विकतचं खाण्यापेक्षा ना आपलं घरी असं कधीतरी बनवून खाल्लेलं बरं। तर असं थोडंसं हलवायचं, बरोबर 4 मिनटं झाल्यात बघा। आता गॅसवर, म्हणजे आता हे मोठ्या बर्नेलचं आहे ना, 3 ते 4 मिनटं आपल्याला ह्याला लागते ते क्रिस्पी व्हायला। काढून घेऊया आपण, पूर्णपणे असं तेल नितळायचं आणि गॅस फास्ट बारीक करायचा नाही। त्यातलं तुम्हाला मी क्लिअर दाखवते बघा। ते हे आपण मी पहिलं फ्राय करून घेतलं होतं हे, तर ह्याला मी दाबलं नव्हतं आणि हे सगळं दाबून घेतलेलं। आता तुम्हाला मी अशाच पद्धतीनं लगेच दाखवते, म्हणजे तुम्हाला करताना सुद्धा तुम्हाला व्यवस्थित होतील, एकदम कडक। हे बघा कुरकुरीत होतात एकदम। आता हे तुम्हाला मी लगेच दाखवते। हे पीठ घेतलेलं आहे, ह्याचं काय करायचं, असं हे बघा असं घेतलं, या पिठामध्ये घातलं, असं पीठ चांगलं लावणं गरजेचं आहे। म्हणजे बघा हे असं मी काय केलं होतं, नुसतं असं असं करून टाकलं होतं, तसं टाकायचं नाही, हे असं करायचं। हे असं बघा, हे असं करून तुम्ही मुठीत दाबलं का नाही की सगळीकडे व्यवस्थित लागेल। नुसतं आता मी कसं केलं होतं, जसं आपण बटाट्याचे काप कसे करतो तशा पद्धती, तसं नाही करायचं काही,
अशा पद्धतीत थोडंसं दाबून करायचं. आणि तुम्ही कसं करता ते पण मला कमेंट करून सांगा. आता लगेच असं हे झाडायचं आणि एकदम थंड बर्फाच्या पाण्यामध्ये असं बुडवायचं, असं नितळायचं पूर्ण. आता परत ह्यात टाकायचे. आता हे पण पीठ आपलं खराबच होतं, वलसर होतं ना असं. हे बघा परत असंच आपल्याला करायचं सेम पद्धतीनं. हे असं टाकायचं पीठ हे आणि झाडायचं असं. आता हे तेलामध्ये आपण टाकूया, म्हणजे तुमचं पण लक्षात येईल की आपण पहिलं पण केलेलं कसं झालं. हे बघा हे असं. आता ही एकच सोडते मी आणि तेवढंच तुम्हाला दाखवतं. तर लगेच आपल्याला ह्याला हलवायचं नाही, गॅस मिडियम आहे. हलवूया आपण. हे बघा बघितलं का कसं झालं. असं होतं ते. तर मी पहिलं कसं केलं होतं, आपलं बटाट्यासारखं बुडवलं, झाडलं आणि टाकलं. ह्याच्या अगोदर मी बटाट्याचं पण केलेलं आहे बरं का. हेच आता हे मी चिकनचं कसं केलं अशाच पद्धतीनं बघा बटाट्याचं पण मी सविस्तर दाखवलेलं आहे. पण मी बघितलं तसं करून की बाबा असं नुसतं बुडवून त्याला होतं का, तर तसं होत नाही आहे. तर अशा पद्धतीत बघा हे बघा किती मस्त असं झालेलं आहे. असं पाण्यामुळं काय होतं, थंड पाणी आहे ना, त्यांना असं थोडंसं चरचर करतं. काढून घेऊया आपण आता. तुम्हाला मी आता खाली दाखवते हे आपण बनवलेलं. हे बघा किती मस्त झालं आहे बघा. आता हे सगळंच बघा किती छान कुरकुरीत एकदम मस्त. आणि हे मी पहिलं बटाट्यासारखं केलं होतं म्हणून मी तुम्हाला परत दाखवलं. फक्त बुडवून टाकायचं नाही, असं दाबायचं. तर अशा पद्धतीत काय होतं माहिती आहे का, आपण करतो गैरसमज एखाद्याचं बरोबर होत नाही मग. तर त्यासाठी असं. आणि अजून एक सांगते, मैद्यामध्ये ना 1 चमचा तुम्ही कॉर्नफ्लॉवर जरी टाकला तरी चालेल बरं का. मी तर टाकला नाही, पण टाकला तरी पण चालू शकते. अजून कडक क्रिस्पी होईल ते आणि चवीला खूप छान, जसं विकतचं भेटतं ना तशा पद्धतीत होईल. बाकीचे मी अशाच पद्धतीनं करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.